मित्रांनो, माझं नाव रुद्र सुधीर बिच्छेवार आहे। मी वर्ग 7वी शिकत आहे। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव, मी एक पुस्तक वाचलं आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। या पुस्तकाची किंमत आहे फक्त 25 रुपये। ह्याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पुस्तक ज्याला पाहिजे असेल त्याने जाधव सरांशी संपर्क साधा। स्वतंत्र भारताचे 12वे आणि स्वतंत्र भारताचे 12वे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम हे विज्ञान व तंत्रज्ञान विषयभूत आहेत। कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते। कोणत्याच पक्षात डॉक्टर APJ अब्दुल कलाम नव्हती। पाटीलकी नसणारे भारताचे हे दुसरे राष्ट्रपती होते। भारताचे पक्षाची संबंधित नसणारे हे दुसरे राष्ट्रपती होते। त्यांचे शिरावर राष्ट्रपतीचा देऊन ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या डोक्यावर राष्ट्रपतीचा मुकुट देऊन ती परंपरा कायम जपली, पुढे नेली आणि त्यांची उपाशी एक जपले। त्यांनी आपला स्वतःचा राष्ट्रपतीचा मुकुट काढून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या डोक्यावर ठेवला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दोघांनी मिळून खूप भारतासाठी योगदान दिले आहे। पण्यात नेऊन विकसित देशाच्या पण्यात नेऊन बसवण्याची आहे। ते म्हणतात, आपल्या समोर तंत्रकौशल्यात समर्थ होण्याखेरीज पर्याय उरला नाही। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत देऊन नेतृत्व करू शकले नाही का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या बाबतीत काही नेतृत्व करू शकले नाही कारण करू शकले का? या प्रश्नाला माझे उत्तर होय असूचे आहे। तर प्रयत्न, परिश्रम आणि निष्ठा ह्या 3 गुणांचा भारताला संरक्षण हे सामर्थ्य मिळवून देण्यात त्यांच्या सुशलपणे देशाची सेवा करणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। यातील A म्हणजे अबुल, P म्हणजे फाकीर आणि जे त्यांच्या वडिलांचे जैनुलबदीन याचे अक्षरावर। त्यांचा जन्म हिंदूंचे तीर्थक्षेत्र रामेश्वर येथे हिंदूंचे तीर्थक्षेत्र रामेश्वर येथे 15 ऑक्टोबर 1931 रोजी। त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी एका तामिळ कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलबदीन आणि त्यांच्या आईचे नाव आशियात्मा असे होते। वडिलांचे नाव जलील अब्दुल कलामांचे वडील श्रीमंत नव्हते। आर्थिक परिस्थिती बरी होती। अब्दुल कलामांच्या वडिलांजवळ पैसा नव्हता, पण परिस्थिती चांगली होती। त्यांनी
अब्दुल कलामांनी